विजय ग्रंथ अध्याय 3. गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्री हरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्यावरी. कधी न कठोर झालांत, तू करुणेचा सागर. तू दीनजनाचे माहेर, तू भक्तासी साचार. कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा. दास गणूसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो पंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोडी भक्त येती, समर्थांते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वप्न, मंदशी तवाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुणा. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रथ सडा समार्जनी. वस्त धेनुस पाहुणी, तोडू लागली चऱ्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळींत. भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगाजीनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपर्यंत एकीकडे. दर्शनासी भीड फार, हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोण, करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशिंत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू म्हणंत, जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळींत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजावे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्व तो परी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपर्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनांत, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोलतो मनांत, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला, काढ झोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळींत. त्या पोटळीचे आज येथ हो देगा पारणे. गोसावीपदी लागला गहीवर, त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटोळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला.
आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसींची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवीत, अंजनीचा वृत्तांत आनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळीने. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण राहया ती ते स्वीकारा. त्यांतून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुळे असले जरी. गोसाव्याने बुटी काढिली हातावरी घेऊन धुतली, चिलमिंत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत काथलीसे कारणासहित, तो आणून ध्यानांत विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता, परी व्यसनाधीनता नच आली समर्था ते. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची सरी खरेच अति थोरते. वेदरूच्या अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागांतून, एकच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारी या पदाठाया, ते आनंदात येऊन यावरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शयेवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावांत जाणराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली भक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश ना आले तीळ रती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करती अत्यंत, जाण रावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले, परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या प्रयत्नांत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी, यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधुणे आणिल्या मनांत काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर वेळ अंतर समायाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदना प्रत, जाणरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जाणराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळी साचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मज प्रत, ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जाणरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी,
तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमुच्या वडिलाला. जसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले ध्याला तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी तीर्थ देतो जाणरावा. समर्थे तुकाविली मान तीर्थ पाजले नेऊन. जाणरावा कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलू लागला किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जाणरावा. 8 दिवसा माझारी जाणराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संताचे चरण तीर्थ साधनांत झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उठाण पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंथाची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे हे गडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जाणरावाचा मृत्यू गडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊनिया. म्हणजे गडांतरा कारण निवारिती साधू चरण. तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळिता येती याजनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विभूद हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाणरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी.
तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. तेची तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा भोवतही वर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासितही वर झालेला चंदन मानील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारची राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणांचे ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगतसे आपला सवरात करीतसे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूद हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शयेवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शयेवर असती निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वांचून एठाई. तू समर्थांच्या शिष्यांत मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजांस उठविले. मंडळींचे काम झाले परी संकट ओढवले. घोटाळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माड्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. या लुच्छाने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तू जवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला.
विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करितात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वांचून ढोंगी बैसती होऊन, संतनादी लावण्या जण ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भल भलते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निसीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षंढाचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठा ते राखिती, परी न त्याला महत्व देती. ती जगांतील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे माणसी समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागुण, स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे रक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटासाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमी परी, रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किंमती माझी ठेविती परी, गुणाप्रमाणे भेद पाहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. जरी तो नाढोंग करिता, तरी योग्य ते प्रती चढता. संताची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंती कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्धिंत अवघ्या भाविका कारणे. श्रीहरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति तृतीयोऽध्याय समाप्त.